नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। वीटभट्टी कामगारास मारहाण, 5 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल। आरोपीला अटक करा, फिर्यादी आनंद शिंदे यांची मागणी। त्यांना आणखी अटक केलेली नाही। एफआर फाटून 3-4 दिवस झाले। त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावी, नाहीतर आम्हाला धोका आहे त्यांच्यापासून। 3 दिवस मुदत देतो पोलिसांना की 22 तारखेपर्यंत त्यांनी अटक नाही केली तर आम्ही उस्मानाबादला एसपी ऑफिसला जाऊन उपोषणाला बसू। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा, संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। वीटभट्टीच्या कामावर का आला नाही असं म्हणत यातील आरोपी यांनी खासापूर येथील आनंद शिंदे यांना स्कॉर्पिओ गाडीत नेऊन काठीनं जबर मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मारहाण करणाऱ्या आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याने सर्व आरोपी यांना अटक करावी अशी मागणी आनंद शिंदे यांनी केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की खासापूर येथील आनंद शिंदे हे त्यांच्या पत्नीसह हिंगणगाव येथील पांडुरंग समिंदर यांच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत होते। यातील आरोपी किरण बनसोडे, सौरभ बनसोडे, पांडुरंग समिंदर, ज्ञानेश्वर समिंदर यांनी आनंद शिंदे यांना खासापूर येथे जात असताना रस्त्यावर अडवून वीटभट्टीवर कामाला का आला नाही असं म्हणत काठी व रॉडनं जबर मारहाण केली व स्कॉर्पिओ गाडीत घालून खासापूर येथे घेऊन गेले व तुझा मुलगा समर्थ कुठे आहे विचारणा केली व जीवे मारण्याची धमकी दिली। वरील आरोपींविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना अटक करण्यात आली नाही। आरोपीला अटक करावी अन्यथा उपोषण करणार असल्याचं फिर्यादी आनंद शिंदे यांनी म्हटलं आहे। तुमचं नाव गाव सांगा। आनंद विष्णू शिंदे। कुठले आहेत तुम्ही? खासापूर 1 नंबर। काय प्रकरण काय झालंय? आम्हाला किरण बनसोडे परंडा त्या जावयाची वीटभट्टी जावयानी काय नाव आहे त्यांचं? पांडुरंग समिंदर। वीटभट्टी कुठे आहे ती? वीटभट्टी हिंगणगाव फाटा। काय झालं तर? त्यांनी 1 लाख रुपये आम्हाला उसने दिले। त्यांच्याकडून 1 लाख रुपये उसने घेतले। त्यांनी आमच्याकडून नोटरी करून घेतली 1,40,000। 1 लाख रुपये घेतले होते आणि नोटरी 1,40,000 रुपये केली। बर, हा पुढे काय झालं? त्यांनी आम्हाला कामाला म्हणून पैसे दिले असं दाखवले। बर, पुढं आम्हाला कामाला नाही। तुम्ही काम केलं का भट्टीवर? हो, आम्ही 2.5 महिने झाले काम करून ते 90,000 रुपये फेडले। भांडणं कशामुळे झाले? म्हणून आम्ही 1 दिवस सुट्टी घेतल्यामुळे सुट्टी घेऊन गावी आलो। गावी आल्यामुळे त्यांनी येऊन कारपूरमध्ये हाणमार केली, आम्हाला शिवीगाळ केली दोघांवर बसलं। कोण कोण होतं? किरण बनसोडे, त्याचा मुलगा सौरभ किरण बनसोडे, त्याची मुलगी दीपाली बनसोडे, दीपाली समिंदर, त्याचा जावया पांडुरंग समिंदर, त्या जावयाचा भाऊ ज्ञानेश्वर समिंदर। त्यांनी कारपेमध्ये संध्याकाळी 9:30 वाजता येऊन आम्हाला गरम काय केलं? कारपेमध्ये संध्याकाळी 9:30च्या दरम्यान येऊन कुठं आलते? खासापुरी गावी येऊन त्यांनी दरवाजे तोडून घराला लाथा मारून दरवाजे उघडून आम्हाला हाणमार केली आणि गाडी कारपेमध्ये टाकून आम्हाला घेऊन गेले। कुठे घेऊन गेले तुम्हाला? आम्हाला भीमनगरमध्ये अनिल बनसोडे किराणा दुकानामध्ये घेऊन गेले। तिथे CCTV कॅमेरा आहे, तिथं हाणमार केली। मारहाण करून त्यांनी धमकी देऊन खिशातून मोबाईल काढून घेतला आणि मोबाईल त्यांच्या ताब्यात आहे। मोबाईलमध्ये सगळे पुरावे त्यांच्या विरोधात आहेत, त्यामुळे त्यांनी मोबाईल काढून घेऊन आमच्या हवालगा केलेला नाही। त्यांना आणखी अटक केलेली नाही। एफआर फाटून 3-4 दिवस झाले। त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावी, नाहीतर आम्हाला धोका आहे त्यांच्यापासून। ते लोकांनी आमच्यावर दादागिरी करून आरोपी फिरत आहेत आणि आम्ही मार खाऊन आम्ही लपून बसलो की आम्हाला मारते नाही केली। आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे जेव्हा आम्ही 3 दिवस मुदत देतो पोलिसांना की 22 तारखेपर्यंत त्यांनी अटक नाही केली तर आम्ही उस्मानाबादला एसपी ऑफिसला जाऊन उपोषणाला बसू। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा, संपर्क 9075 42 66 42। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।